कंपनीत काम करताना अनेकदा रात्री अपरात्री उशिरा पोहोचणे, मित्रांसमवेत खाणे पिणे हे नित्याचे झाले होते. स्वरूपा ही घरीच असायची. ती कधी कोणा नातेवाईकासोबत बोलू लागली की माधव तिच्याकडे संशयी नजरेने पाहत असे. स्वरूपा ही माधवला अनेकदा समजून सांगायची की तुम्ही तुमचे दारू पिणे बंद करा. आता आपल्याला 2 मुले आहेत, तुम्ही मुलांचा तरी विचार करा. माझ्यासाठी नाही पण मुलासाठी तरी दारू पिणे बंद करा. परंतु माधवला आता स्वरूपाच्या बोलण्या वागण्यावर जास्तच संशय येऊ लागला होता. तो रोज दारू पिऊन आला की स्वरूपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ, वेळप्रसंगी मारहाण करू लागला होता. स्वरूपा आपल्या लहान मुलांकडे पाहून सगळे सहन करत होती. दिवसामागून दिवस जात होते. माधवचा स्वभाव तर दिवसेंदिवस आणखीन संशयी बनत चालला होता. तो दोन्ही मुलींचा राग करू लागला होता. मुलगा हिम्मतवर तो जास्तच चिडल्यासारखा वागत असायचा. स्वरूपा रोज आजचा दिवस वाईट गेलाय, निश्चित उद्याचा चांगला जाईल या आशेवर जगत होती. परंतु माधववर कोणताच फरक पडत नव्हता. 20 मार्च 2025 चा दिवस होता. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास माधव, स्वरूपा, हिम्मत हे तिघेच घरी होते. मुलगी लोबिता ही सकाळीच स्कूलला गेली होती. ती सकाळी स्कूल बसने जायची आणि दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत परत यायची. त्या दिवशी माधव घरी होता. त्याला सिगारेट ओढण्याची तल्लफ झाली म्हणून तो घराबाहेर पडू लागला. मुलगी स्कूल बसने येणार, तिलाही घेऊन येतो असे सांगत तो घरातून निघाला. तेव्हा त्याने सोबत मुलगा हिम्मतलाही घेतले. काही वेळाने मुलगी लोबिता एकटी घरी आली. तिच्यासोबत माधव आणि हिम्मत हे नव्हते. माधव मुलीला घेण्यासाठी गेलाच नव्हता हे स्वरूपाच्या लक्षात आले. तिने माधवच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी माधवने सांगितले की मी हिम्मतला घेऊन बाहेर आलो आहे, मला सिगारेट ओढायची होती. एवढे बोलून त्याने फोन बंद केला. पण माधव रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याचा फोनही बंद लागत होता. त्यामुळे स्वरूपाने पुणे परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना फोन केला. माधव व हिम्मत तुमच्याकडे आले आहेत का अशी चौकशी केली. परंतु सर्वच नातेवाईकांनी तो आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्वरूपाने नातेवाईकांच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. माधवच्या मित्रपरिवाराकडेही फोन करून चौकशी केली. पूर्ण दिवस तसाच गेला. साधारणपणे 12:30 वाजण्याचा सुमार झालेला असावा. स्वरूपाचे नातेवाईक परिसरामधील हॉटेल व लॉजच्या परिसरात शोध घेत होते. तेव्हा 21 मार्च 2025 च्या रात्री 12:30 दरम्यान इलाइट स्टे लॉज, बालाजी हॉस्पिटल जवळ खराडी, पुणे या ठिकाणी चौकशी केली असता रूम नंबर 401 मध्ये माधव हा मद्यधुंद अवस्थेत एकटाच होता. त्याच्याजवळ मुलगा हिम्मत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी मुलाबाबत चौकशी केली. त्यावेळी माधवने सांगितले की हिम्मत हा माझ्यासोबत होता, परंतु हडपसर बस स्टँड येथे तो हरवला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर स्वरूपाला मुलाची काळजी वाटू लागली. तिने नातेवाईकांच्या मदतीने पूर्ण खराडी भागात शोध घेतला, परंतु तो भेटला नाही. नंतर स्वरूप आणि तिच्या नातेवाईकांनी ठरवले की हिम्मत हरवल्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवू. त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला जाऊन मुलगा हरवल्याबाबतची तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल R.V. डेरे यांनी रितसर मिसिंगची फिर्याद नोंदवून घेऊन ही माहिती वरिष्ठांना कळवली. मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी तत्काळ स्वरूपाकडून सर्व माहिती घेतली. स्वरूपाला विचारले की तो घरामधून बाहेर पडताना कोणासोबत गेला. स्वरूपाने सांगितले की माझे पती माधव याच्यासोबत मुलगा हिम्मत हा घराबाहेर पडला होता, पण आता पती म्हणतात की मुलगा हडपसर बस स्टॉपवरून बेपत्ता झाला. या माहितीमुळे पोलिसांनी माधवचा मोबाईल नंबर हस्तगत करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. टॉवर लोकेशन चेक करण्यात आले. तसेच ज्या परिसरातून मुलगा घराबाहेर पडला त्यावेळी या परिसरातील CCTV फुटेज चेक करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी तपास पथकाला दिल्या. त्यानुसार चंदननगर पोलीस स्टेशनची 5 तपास पथके शोध मोहिमेत उतरली. एका तपास पथकाला CCTV मध्ये माधव हा मुलगा हिम्मतसह दिसून आला. त्यानंतर तो दुसऱ्या CCTV मध्ये एकटाच दिसून आला. तसेच एका CCTV मध्ये एका दुकानात चाकू व ब्लेड खरेदी करतानाही दिसून आला. तोपर्यंत चंदननगर पोलिसांनी माधवला ताब्यात घेऊन चौकशीस सुरुवात केली होती. तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की माझी पत्नी स्वरूपाचे वागणे सतत संशयास्पद वाटायचे, त्यामुळे मी तिला सतत शिवीगाळ करायचो. तिच्या चारित्र्यावर मला संशय असल्याने मला मुलगा हिम्मत याच्याबद्दल चीड वाटत होती, म्हणून मी त्याला चंदननगरमधून निर्जन भागात नेले. त्याच्यावर धारदार चाकूने वार करून निखळूनपणे गळा चिरून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मुलाचा मृतदेह दिसून आला. सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर हिम्मतचा मृतदेह स्वरूपा आणि तिच्या नातेवाईकांना दाखवण्यात आला. त्यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनाही अश्रू अनावर झाले. त्यानंतर हिम्मतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून येथे पाठवण्यात आला. तसेच हिम्मतच्या खून प्रकरणी माधवला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजी
नाम 131/2025 असा नोंदवून BNS कलम 103(1)238 प्रमाणे नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहायुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पा आयुक्त मनोज पाटील, DCP हिम्मतराव जाधव, ACP प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक राहुल कोळपे, अजय असवले, हेड कॉन्स्टेबल गोणे, गुरव, तांदळे, धुमाळ, कोंडे, कोळेकर, केदार, दोंडे, नाणेकर, पोलीस कॉन्स्टेबल भंडारी, शिंदे, जाधव कोंद्रे यांनी पूर्ण केला.